पालघरसह ठाणे जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी मुसळधार पावसाची हजेरी. भिवंडीमध्ये परतीच्या पावसामुळे बाजारपेठेत साचलं पाणी. लोकांची तारांबळ तर शेतीचंही नुकसान होण्याची शक्यता. मराठा आरक्षण प्रकरणामध्ये उद्या सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीची शक्यता. जीआरला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी होणार असल्याची माहिती. उद्या बीडमध्ये ओबीसींची महाएल्गार सभा. मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये मेळावा. ओबीसींच्या न्याय हक्कासाठी पुकारणार एल्गार. रोहित पवारांनी दाखवला मतदार यादीतला घोळ. मतचोरीसाठी फॉर्म 6चा गैरवापर. विधानसभेआधी मतदार वगळले आणि बोगस मतदार घुसवले. रोहित पवारांचा आरोप. हर्षवर्धन सपकाळ यांची हायकमांडकडे तक्रार केल्याचा दावा संजय राऊतांनी फेटाळला. सपकाळ यांच्याशी आमचा उत्तम संवाद असल्याचं वक्तव्य. ठाण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये धुसफूस. ठाण्यात यंदाही शिवसेनेचाच महापौर कायम असणार. नरेश मस्केंचं वक्तव्य. तर भाजपचाच महापौर बसणार. भाजप आमदार संजय केळकरांचा दावा. ऊसाला प्रतिटन 3,751 रुपये विना कपात द्या. 10 तारखेपर्यंत मागण्यांचा विचार करा, अन्यथा मैदानात उतरू. राजू शेट्टींचा सरकारला इशारा. गुंड निलेश खायवळ टोळीतील दोघांना अटक. गांजा विक्री करताना दोघांना पोलिसांकडून अटक. पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाची कारवाई. मुंबईत रिअल लाईफ रँचरची कमाल. कोणताही अनुभव नसताना डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करून रेल्वे स्टेशनवर केली प्रसूती. बाळ बाळंतीण दोघेही सुखरूप. अर्ज आले, याची आकडेवारी दिली आहे. 73 अर्ज आले एका महिन्यात आणि 27 जणांचे अर्ज मंजूर केले असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग तुम्ही जे सांगत होतात की अख्खा मराठाचा समाज ओबीसी मध्ये घालवला, ओबीसीनं जागे व्हा, मग काय झालं तुमच्या त्या दाव्यांचं? हे आकडे काय सांगतायत? मान्य आहेत का हे आकडे? बरं, ही जी माहिती तायवाडे साहेबांनी सांगितली त्याच्यावरती आमचे मित्र गंगाधर काळकोटे साहेबांचं काय मत आहे? त्यांचं काही कास आहे ना, ते म्हणले आम्हाला फसवलं. नाही, तसं नाही. खरं हे बघा लॉजिकली बोलू आपण. बरं, लॉजिकली. गंगाधरराव ते नव्हते म्हणून एकदा तुमचं ऐकावं ना त्यांना. तुमचं काय म्हणणं एकदा ऐकवा ना. एक तर तायवाडे साहेब खरं बोलतायत, नाहीतर मग कुणाचं खोटं म्हणायचं? खोटं म्हणायचं का काळकुटे साहेबांचं खोटं म्हणायचं? आम्हाला प्रश्न पडलाय. तुम्ही बोलताय ते खोटं आहे की ते बोलतायत ते खोटं आहे? गंगाधरराव एकदा ऐकवा ना त्यांना. आत्ताचा मुद्दा ना 58 लाख नोंदीचा का? नाही, त्याच्या आधीचा 73 अर्ज आले. हा, त्या अर्ज केले तर आमच्या लोकांनी भरपूर. सर, मला आता महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून 100, 200 असे 500 फोन कमीत कमी रोज येतात. त्याच्यापेक्षा जास्तच येतात. पण सरकार मला वाटतं हाके साहेबाच्या किंवा ओबीसी नेत्यांच्या दबावाला बळी पडून कदाचित प्रशासनाचे अधिकारी दाखले देत नसावेत. कारण त्यांनी प्रचंड मोठं आंदोलन उभा केले. उद्याही त्यांचं बीडमध्ये आंदोलन आहे आणि घटनात्मक पदावर असलेले भुजबळ साहेबासारखे नेते तिथं येऊन सरकारवर दबाव टाकतायत कदाचित, म्हणून हे दाखले मिळत नसावेत. किंवा मग सरकारने आम्हाला तिथं फसवलं का? त्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणतायत की आम्ही नोंदीप्रमाणे सगळ्याला देऊ. मग गॅजेटमध्ये नोंदी आहे किंवा शिंदे समितीने दिलेल्या नोंदी आहेत त्याचे सुद्धा प्रमाणपत्र विलास सर आता निघत नाहीत. म्हणजे मग हे आम्हाला त्यासारखं, याच्या मागच्या सरकारनं, शिंदे साहेबाच्या सरकारनं सुद्धा 58 लाख नोंदी आत्ताच्या आहेत म्हणून फसवलं आणि यांनी सुद्धा मग हा GR देऊन फसवलं काय? आणि जर फसवलं असेल तर मग हाके साहेब किंवा इथले बाकीचे लोक, मी प्रश्न विचारतो, कळलं तुमची भूमिका कळली. लक्ष्मणराव, प्रमाणपत्र निघतायत तर लक्ष्मणजी ऐका. लोक असं म्हणतायत, दोन्ही बाजूचे जे आंदोलक आहेत ना, मराठा आंदोलक असतील आणि ओबीसी आंदोलक असतील, काही नाही पोळ्या भाजतायत म्हणतायत. विलासरावजी हे बघा, माझ्या हातात GR आहे, गव्हर्नमेंट रिझोल्युशन आहे. आणि हा गव्हर्नमेंट रिझोल्युशनला काही किंमत नाही असं म्हणायचं का तुम्हाला? आणि तायवाडे साहेब बोलतायत आम्ही नाही म्हणत आहे. हॅलो, असं नाहीये. अभ्यासक तर सातत्यानं सांगतायत GR निघाला त्या दिवसापासून सांगतायत या GR न काही होणार नाहीये. या गव्हर्नमेंट रिझोल्युशनला काहीच किंमत नाही तुमच्या लेखी, आणि तायवाडे साहेबांना किंमत आहे असं म्हणायचं तुम्हाला?
अहो तायवाडे साहेबांनी कुठून आकडे काढले हो ही माहिती? मला सांग, एक मिनिट लक्ष्मणजी मला सांगा, 40 वर्ष लढा लढतोय इथला मराठा समाज. 40 वर्षाच्या लढाईनंतर जर हा जी.आर. निघाला असेल तर रांगा लागल्या नाही काय पाहिजे? बबनराव अहो, म्हणतात विलासरावजी, अयोग्य आहे. अहो, महाराष्ट्र विलासरावजी, मराठवाड्यामध्ये ऐका. आज विलासरावजी, हा. अहो ऐका, आता तुम्ही प्रश्न उपस्थित केला. 40 वर्ष मराठा समाजाच्या आरक्षणाची लढाई आहे, मान्य आहे. पण इथं काहीतरी एक सिस्टीम आहे, इथं काहीतरी एक लोकशाही व्यवस्थेमध्ये आरक्षण कुणाला दिलं जावं, अहो. का दिलं जावं, कसं दिलं जावं, त्याचे एक संविधानिक किंवा मग न्यायिक तेच तर म्हणतोय ना. निर्णय घेण्याचे अधिकार इथल्या व्यवस्थेला आहेत. अहो त्यामुळे तेच तर म्हणतो, कोणी ज्या उद्या रिझोल्युशनचं काहीही तुम्ही मागा- सांगताय ना ते घेऊन जाऊन किती रांगा लागल्या असत्या आणि सगळे ओबीसी तुम्ही जे सांगत होता, दावा करत होता ते ओबीसीचं संपतंय ना आरक्षण. हे बघा ओबीसीची चौकट एक, हे बघा तायवाडे ओबीसी सर काय म्हणायचं बघा, अजून सुद्धा ते त्या भूमिकेवर ठाम. एक मिनिट तायवाडे सरांचं प्रश्नच नाही. बरं, तायवाडे सर, टिकणारच तायवाडे नाही सर. यांच्यात. अहो, नाही यांच्या बघा, स्पर्धेत टिकणारच नाही ओबीसी. मी हे पहा, मी विभागीय आयुक्तांकडून मिळालेले अधिकृत आकडे आपल्या पुढे मांडलेले आहेत. हे जर खोटे असेल तर कोणी दुसरे आकडे त्यांना मिळतील ते माझ्यासमोर ठेवावे. मग जर असं आहे बरोबर तर आहे. एवढेच अर्ज का बरं आले? रांगात आपण जसं म्हटलं तसं रांगा का नाही लागल्या? चेंगराचेंगरी का नाही झाली? विदाऊट पुराव्यांनी, कुठल्याही प्रकारचा पुरावा नसताना कोणी आलं माझं हे मराठा जातीचं प्रमाणपत्र आणि मला आता कुणब्यांचं प्रमाणपत्र द्या, अशी जर पद्धत त्या जी.आर.मध्ये असती, शासन निर्णयामध्ये असती, तर रांगा लागल्या असत्या ना. शेवटी त्या शासन निर्णयामध्ये सुद्धा काय म्हटलेलं आहे हा की ज्या मराठा व्यक्तीला मराठा योगेश कुणबी येतो. कुणबी मराठाची जातीची प्रमाणपत्र पाहिजे, त्याच्या नातेवाईकापैकी नातेवाईक कोणाचे 2000च्या कायद्यामध्ये दिलेला आहे, 2012च्या नियमामध्ये दिलेला आहे. हा नातेवाईकाकडे कुणबी जातीचं प्रमाणपत्र असेल आणि त्याची व्हॅलिडिटी झाली असेल आणि तो तशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र देत असेल की या वंशावळीनुसार हा माझा नातेवाईक आहे, माझ्याकडे प्रमाणपत्र आहे, पण माझ्या नातेवाईकाला सुद्धा देण्यात यावं, तरच तो अर्ज करू शकणार आहे. तीच पद्धत 2000 पासून सुरू आहे. नवीन काय त्याच्यामध्ये? विदाऊट पुराव्याने कोणी आला आणि मला कुणबी मग जातीचे आता प्रमाणपत्र द्या ऐकलं म्हटलं, लक्ष्मणजी ऐकलं तुम्ही, शासन लक्ष्मणजी ऐकलं तुम्ही. हे बघा, अतिशय अशा शिस्तबद्धपणे प्रकारचा ज्यांच्या अर्ज नोंदी आहे. आहेत, शब्दाचा खेळ केला ज्यांच्या सरकारने, नोंदी म्हणून काय आहेत, तो ज्यांचा नाही. अधिकार आहे, त्यांना जर प्रमाणपत्र मिळत असेल तर काय चुकलो? मग साप म्हणून भुई का धोपटली जाते, हा सवाल आहे त्यांचा. ऐकून घ्या तुम्ही. मला सांगा, तायवाडे साहेब जसं म्हणतायत हे खरं आहे असं मान्य करू आपण. त्यांनी 2012चा कायदा सांगितला वगैरे वगैरे, पण मग हा जी.आर. काढण्याचं एक्झर्शन का केलं गव्हर्नमेंटने? मग हा जी.आर. खोटा आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का तायवाडे साहेबांना म्हणायचं आहे? एवढं मला लॉजिकल उत्तर द्या. लॉजिकल उत्तर दिलं तुम्हाला लक्ष्मणजी. खोटं जर हा नाही, जी.आर. माझं इतका एकच असताना म्हणणं ज्या आहे की जी.आर. वर या तुम्ही विश्वास जी.आर. ठेवला, ओबीसीच्या आरक्षणाला म्हणजे पहिल्यांदा धक्का असं लागलेला झालं, नाही. मराठा आंदोलकांचाही जी.आर. वर प्रचंड विश्वास, बाजूला राहील, पण ओबीसी आमच्या आंदोलकांचाही ओबीसीच्या जी.आर. वर आरक्षणाला प्रचंड धक्का विश्वास, लागला नाही. असं कसं? या मतावरती मी आजही ठाम आहे आणि नेहमी करता ठाम राहणार आहे. हाकेजी सांगा, हा काय जी.आर. जर म्हणताय तुम्ही ते? म्हणता ना हा सरसकट ओबीसीकरण करणार आहे, आकडे का नाहीयेत, थेट मुद्दा, इकडचं तिकडचं काहीच बोलायचं नाही. हे बघा, मी तुमच्या समोर या जी.आर.च्या प्रस्तावनेची शेवटची ओळ वाचून दाखवतो तुम्हाला. अहो सर, प्रस्ताव नको. 2 महिने त्याच्यावर चर्चा, 1.5 महिन्यात चर्चा नाही, केली आपण त्या मग- जी.आर. वर. तुम्ही हे मला बघा, फॅक्च्युअल बोला. Factual मग या गव्हर्नमेंट जी.आर.ला काहीच व्हॅल्यू नाही का? ऍडव्होकेट या प्रश्नाचं उत्तर द्या मला. योगेश केदारानं बोलायचं. 1 मिनिट, योगेश केदार काय या म्हणतात? जी.आर.ला काहीच व्हॅल्यू नाही का? योगेशजी काय, प्राध्यापक साहेब, मी सांगा. योगेशजी तर म्हणतात काहीच व्हॅल्यू नाही. हा योगेशजी, हा प्लीज. प्राध्यापक साहेब, आपल्याला प्रस्तावना वेगळी आणि शासन निर्णय हा भाग 2 गोष्टी वेगळ्या असतात. एवढे माहिती आपल्या सर्वसामान्य ज्याला काय नाही ते सोडा. आपण तुम्ही फक्त एक सांगा, त्या जी.आर. ते म्हणतात जी.आर.ला काही अर्थ नाही का? नाही, मी ते सांगतो की हा शासन निर्णय चुकीचा आहे का? तर अजिबात नाही. हा खोटा आहे का? तर अजिबात नाही. पण Yes. मुद्दा असा आहे की या शासन निर्णयानुसार सगळ्या मराठ्यांना ओबीसी केलं जाऊ शकते, हे जे काही दावा करायला लागलेले आहेत, असा हाके साहेब असतील, भुजबळ साहेब असतील, हा दावा खोटा आहे. आम्ही नेहमी म्हणतोय की ही एक प्रक्रिया सांगायला लागलेला आहे सरकार, आणि आज ओबीसी आरक्षण गेलं, आज ओबीसी आरक्षण संपलं, आता काहीच राहिलेलं नाही. मराठा समाजाला ओबीसी आरक्षण दिलंय. ओबीसी काय आरक्षण तिथंच आहे. ओबीसी आरक्षण आवडे- तिथंच आहे. पण गावातील मी ओबीसी आहे. मुळातील नातेसंबंधातील लोकांना आरक्षण देणारा हा जी.आर. आहे. एका ऍफिडेव्हिटद्वारे तुम्ही ओबीसी केलं मराठा समाजाला. जे देवा, न्यायालयाला तुम्ही मान्य नाही, जे संविधानाला मान्य नाही.
मराठा अहो, समाज जेव्हा कधीही मराठा सोशली समाज बॅकवर्ड ठरू शकत नाही. हे काय कायद्याचा लक्ष्मण, देश आहे, आता- कायद्याचं आता राज्य आहे. काय- आणि कायद्याचं आता- राज्य असताना तुम्ही या आता- जी ला काहीच व्हॅल्यू देणार नाही. एक मग एक तुमच्या- एक जण एक एक जण बोला एक एक जण बोला एक एक जण बोला. नाही ऐकायचं, मी काय म्हणतोय, मी आज स्वतः माझ्याकडे ओबीसीचं प्रमाणपत्र आहे. आमच्या इथे एक आरक्षण पडलंय, आमच्यातलं कोणीतरी इलेक्शनला बी उभा राहील, त्याची व्हॅलिडिटी होऊ शकते, किंवा आमच्या शिक्षणामध्ये गेल्यावर व्हॅलिडिटी होईल. आम्ही पूर्वजांच्या आमची जी काही वंशावळ आहे ती सिद्ध करून दाखवू शकायला लागलोय. ज्या ज्या माणसाला अशी वंशावळ सिद्ध करता येईल, आणि मग हे आधीपासूनच होतं ना योगेशजी, हे आधीपासूनच होतं. हा आमचं तेच म्हणणं आहे. 2001चा ऍक्ट जो आहे आणि 2014 चे जे नियम आहेत, लक्ष्मणजी 2023 माफ करा एक गोष्ट, तुम्ही थोडं उशीर आलात म्हणून, नाही तर आज आपल्याला चर्चा ना, खरंच तुम्ही दोन्ही आंदोलक ना, आज दोन्ही आंदोलकांची खरी कसोटी होती.